इथं सुद्धा गटार नाही याचं सांडपाणी येते हे पाणी आहे का हे वरचं स्टँड आहे बाहेरचं त्या बाहेरच्या स्टँड पासून जे सगळं लोकांचं घाण पाणी येतंय ना ते सगळे उतरते. बरं त्यात काय झालं इथली लोक सगळे अडाणी आहेत कुणी बोलणार नाही त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न त्यांच्यापर्यंत जात नाही आणि ते बी दखल घेत नाही. जसे निवडणुकीला आले त्याच्यानंतर ते परत इथं पाहायला आलेलं नाही. आमचं म्हणणे हेच आहे का यांना एक सुरक्षित घर द्यावं जे काय प्रधानमंत्री घराची अवस्था घरात झोपायला जागा आहे का बघा जे काय घर आहे ते घर व्यवस्थित त्यांना द्यावं त्यावेळी फार पाय ठेवायला जागा नाही कागद टाकलेला आहे त्यांनी. हे बघा हे बघा आजी आजारी पडलेत मच्छरांनी इकडचं दाखवा हे बघा अख्खा ओलावा आहे या घरामध्ये त्यांना झोपायला सुद्धा जागा नाही. कागद टाकून झोपले बघा कागदावरती झोपला बघा ते लहान मुलगा आजारी पडलाय तो. हे भीतीतून पाणी आरोग्य पाणी येते. आजीची बाईट घ्या. आजीची बाई एक मिनिट चप्पल काढतो. तुम्ही सांगा पत्रकारांना का घरात पाणी कशाचं येतंय. आई ठीक आहे गावातलं कोणतं तुमचे वरून पाणी येतंय का नाही आपल्या घरात वरून येतंय आणि नळ्याचं खड्ड्यातलं पाणी झिरपाते त्या ताराबाबांनी तिथं खड्डा केला ते पाणी येतं. पाणी कोणतं येते सांडपाणी येते का पावसाचं पाणी येते कोणते पाणी येते पावसाचं येते पण नळाचं जरी असलं ना हा तर आता उन्हाळ्याचं पाणी किती येते उन्हाळ्याचं येते पण ते वर राहते. अच्छा उन्हाळ्यात सुद्धा ओले घराला हा उन्हाळ्याची घरी आता ते काय का सांगायचे ते नाव नाही तुम्ही आता अर्धे गेला असतं तुम्हाला घरकुल आलं असतं. अच्छा ठीक नाही. हे बघा सांडपाणी सांडपाणी व्यवस्था नाही कचरा. ग्रामपंचायत रोड दाखवा. ग्रामपंचायत रोड बघा. हे बघा ही सांडपाणी हे बघा आमचं पाणी इकडून येते बरं का साहेब. वरतून आख सगळं पाणी खाली येते. लोट येते आणि आमचं पाणी गेलं इथं आम्हाला रोज भाड नाही. आम्ही बघा असे डुकरांनी गटर केले आमचे मुलं किती आजारी पडत आहेत. आणि डुकरांनी केलेली सगळी गाणी खाली जाऊ खाली जाऊ. आता यायला लागले ते 2 दिवस झाले. हे कुठलं गावातलं पाणी आहे का सगळं? अहो हे सगळं वरचं पाणी सगळं खाली येतं इकडं. मग याच्यासाठी काय गटर लाईनची व्यवस्था केलेली नाही का? हो बोला. हा रोड आहे का? का हो? हा रोड आहे? ऐका ना आतून आहे ना हा रोड आहे सर. हा म्हणजे नकाशात रोड आहे सगळं. आपण हा कुठं आहे? अजून बनवलेलं नकाशात दिसणारा जो रोड आहे तो कुठं दिसतोय रोड आहे? कागदावरती जर रोडच नाही तर दिसलच येत नाही रोडची काही. रोडच नाही तर दिसेल कसं काय. बरं ग्रामपंचायतनी तुम्हाला जर हा रोड दिला गावाचं पाणी इथं येते. बरं ऐका ना चंद्रभाऊ पाणी वाहते. ग्रामपंचायतनी तुम्हाला रोड दिला माझं असं कानं आलंय का तुम्ही स्थगिती देता ह्या कामा रोडसाठी ग्रामपंचायत तुमचा आरोप लावतो हे योग्य आहे का? पुढे देतात तुम्ही हे रोड जर इथं नाही, इथपर्यंत आला ग्रामपंचायत तर लक्ष तुम्ही देत त्याला नाही. परमिशन देणार आहेत जसं का? भारत देश स्वतंत्र झालाय Permission देणार आहेत का? व्यवस्थित कोणतं काम केलेलं नाही. बरोबर ना. नाही, नाही, ते आजची समस्या नाही. 1970 बरं मी काय म्हणतो ऐका ना रस्ता तुम्हाला काय बोलतोय ग्रामपंचायतनी तुम्हाला जर हा इथं रोड दिला तर तुम्ही त्याला अहो दिला आणि गेला ही भविष्यातल्या गोष्टी अहो नाही नाही, जर तुम्हाला त्यांनी रोड दिला तर तिकडून असं त्यांचं म्हणणं आहे का त्यांनी दिला ते दिला की करू तेव्हा आलेलं मंजूर आलेलं काही करते नाही. अहो मंजूर झालेली गोष्ट त्यांची असं आहे त्यांचं म्हणणं आहे ग्रामपंचायतीचं रस्ता मंजूर आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु पुढचे जे आहेत कुणी ते स्थगिती देतात आहेत. रोडला कोणी स्थगिती कसं देईल. ठीक आहे आपण हा मुद्दा मांडू बर रोडला स्थगिती कशी देईल? तो रोड मंजूर होऊन जर आला अजून तर एक स्थगिती प्रश्न आहे कसं काय? बरं का सर. ही दलित वस्ती आहे परंतु संपूर्ण भारत देशामध्ये दलित वस्ती करता
वेगळा निधी येत असतो ग्रामपंचायतला. 15 वित्त आयोगामध्ये एक वेगळा सेक्शन आहे त्याच्या करता. तर या दलित वस्ती करता मग हा रस्ता झाला का नाही असं तुम्ही त्यांना प्रश्न विचारत नाही का? अहो प्रश्न विचारायल्यामुळे त्यांना त्यांचे ते जे सदस्य आहेत ना आपण त्यांना ते कारभार कसा करावा हा वॉर्ड नंबर 3 येतो. त्यांना समजतच नाही. ते फक्त मतदानापुरती येतात आणि मतदान झालं की त्यांना काही कळत नाही का ह्या वार्डात काय करायला पाहिजे त्या वार्डात काय करायला पाहिजे याच्याशी काही कोण आहे तुमचा वॉर्ड नंबर 3चा सदस्य कोण आहे? सदस्य आहे ते कधी येते नाही आणि कधी आले नाही. पुरतेच मग सगळे 3 वर्षामध्ये आता ते तुमच्या वस्तीला भेट देण्यासाठी आले का? ते जेव्हा मतदान होतं तेव्हा आले होते. तेव्हा म्हटले रोड बनवून देऊ तुमच्या काय समस्या असेल ते सांगा. एकदा निवडून गेलो परत काही ते येतेच नाही. कुठं असतात? इथंच असतात का बाहेर असतात? हे कवर करा साहेब. बाबा, जंतू याच्यामध्ये आता याच्यातले डेंग्यूचे मच्छर याच्यात तयार मच्छर होतात. तयार होणार. चालू आहे त्यांची. आहे का नाही याचा म्हणजे यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? आरोग्याचा विषय? अहो, इथून माग कोणीच घेतली नाही. मग तुमच्या काय अपेक्षा आहे सांगा. अहो, अपेक्षा म्हणजे रोड पाहिजे ना रोड आम्हाला. पाहिजे, रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे. व्यवस्था केली पाहिजे बाकी काय नाही. लाईट पाहिजे. आणि ते लाईटीचं सार्वजनिक लाईट आम्ही आमची शौचालय. घेऊ पण ते रोड तर नको का अरे आम्ही आमची काय गटारी घेऊ. ग्रामपंचायतीचं काम आहे. नाही खरंच माझं Street काम light नाही. नाही. अजून एक मुद्दा इथे आहे. ग्रामपंचायत घरी लाईट बसून रस्ता द्यायला. असतात ते नाही, गटर असतं सौरदी- गटर असतं तर तेच घरी पाणी सरपंच काही नाही, उजेडच घ्यायचा का खाता का जर रस्ताच नाही तर गटर कुठून येणार? तेच ना. बरोबर आहे. रस्ता असतो तर त्याला साठी गटर असतंय, चेंबर असतोय, त्या चेंबर मध्ये पाणी सोडलं असतं पण मुळात रस्ता- मग दरवर्षी जो या वस्तीसाठी जो निधी येतो तो कुठं खर्च करते ग्रामपंचायत? माहिती साहेब. अहो नाही नाही ऐका ना ऐका नाही ऐका हे आपलं बोलणं चुकीचं आहे. हे आपण विचारलं पाहिजे का जो निधी आलाय तो कुठं खर्च केला? आता ऐका सर, त्यांना जेव्हा आपण विचारतो ना निधी काय केला तर ते काय म्हणते का तुमच्या ग्रामपंचायत सदस्याला विचारायचं. ग्रामपंचायत सदस्य विचारलं का तुम्ही काय करता तर ते म्हणतात आम्हाला तिथे काम करू देत नाहीत. आम्ही गेलो आम्हाला काही बोलू देत नाहीत. मग समजा तुम्ही ग्रामपंचायत सदस्याला कोण बोलू देत नाही तर मग सर्वसाधारण माणसं काय आले? तुम्ही आता ग्रामसभेला बघितले ग्रामसभेला अजून एक ग्रामपंचायत गोष्ट- सदस्याला ऐका ना आपण त्यांना ग्रामपंचायतनी ना डस्टबिन आपण त्यांना लिखी तक्रार केल्याच्या नंतर लिखी तक्रारीमध्ये काय विषय त्या विषयावर त्यांनी चर्चा करा नको. पाण्यासाठी वापरलंय ते. नाही पडलं होतं पहिलं. आपण ते ठीक आहे ना त्याचा काय साठी तरी उपयोग झालाय म्हणजे ग्रामपंचायतनी कचऱ्यासाठी दिलं होतं ते पाण्यासाठी वापरलं गेलं. ग्रामपंचायतनी याच्यासाठी दिलं होतं कचरा ठेवण्यासाठी. हे कोण तरी उपयोग झाला. तो का तिकडे तो का इकडे बरं याच्यात जंतू दिसतात बघा तुम्ही याच्यात जंतू आहेत. आता हे म्हणजे आरोग्याचा विषयच आहे. ह्याच पाण्याने कसं व्हायचं जंतू मागून जायला. चला या पुढे. आता आपण तिकडची वस्तू घेऊया. सागर आपले काय प्रश्न आहेत का? या ठिकाणी आपल्याला ना कचरा कुंडी दिली होती. पण इथं ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी आहे. या ठिकाणी कचरा टाकला जातोय परंतु त्या कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जात नाही. आजूबाजूला पाहू शकता कचरा पडलेला आहे. म्हणजे आमची कळकळीची हीच विनंती कळकळीची हीच आहे की हा जो कचरा पडला जातोय याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, याची साफसफाई झाली पाहिजे. आमचा हाच प्रश्न आहे. म्हणजे आता हे उघड्यावरती चांगलं दिसतंय का? जे काही ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचं काम करावं हा प्रश्न आहे. म्हणजे हे जे बेसिक कारण आता हे काय उचलायचंय हे जनतेने सांगण्यापेक्षा त्यांनी त्यांची कामं केली पाहिजे. आमचा हाच मुद्दा आहे. तर पाहूया या ठिकाणी कचरा पण बघू शकतोय. म्हणजे आता जर कचरा उचललाच नाही तर लोक कचरा टाकणारच आहे. हा ही पाटी कव्हर करा. नाही ही पाटी कव्हर करा. इथं या तुम्ही वाटलंच तर. म्हणजे ह्या वस्तीचं आहे दलित विकास आघाडी. या पाटीप्रमाणेच विकास आहे या वस्तीचा. मला तर असंच म्हणावं लागेल. हा खूप जुनी आहे पाटी लागलेली असू द्या. फक्त आपल्याला सांगायचा मुद्दा आहे का पाटीप्रमाणेच विकास आहे. आणि आज तुम्ही पण पाहिलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहणार पण आहात. आपल्याला कोणावरती व्यक्तिगत टीका करायची नाहीये. पण ज्या भौतिक गरजा आहेत ज्या ग्रामपंचायतनी ग्रामस्थांना दिलं पाहिजे त्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. पाणी, लाईट, चांगले रस्ते, चांगले शौचालय, सार्वजनिक शौचालय या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि त्याची कामं केली पाहिजे. हो नाही गावात आहे ना फवारणी झाली होती. गावामध्ये ना फवारणी झाली होती तणनाशक फवारण्यासाठी. आणि एक आठवडा झाला असेल फक्त. आता तुम्हाला हे गवत जळलेल्या परिस्थितीत आढळतंय का? आणि आपली इथं फवारणी झाली होती का?
फवारणी झालेली नाही बघा, म्हणजे फवारणी झालीच नाही आणि त्याची बिल ग्रामपंचायत मध्ये सबमिट करण्यात आलेली आहे. आणि या नानी या नानी या या तुम्हाला पाणी येतंय का, काय प्रश्न आहेत या. पाण्याचा नळ कुठे आहे नानी तुमचा, पाणी येतंय का? बरं या यांचं आहे का? आता बघा हा नळ, आता मला काय म्हणायचंय, ह्या नळाची परिस्थिती बघा तुम्ही. आता याच्यातून शुद्ध पाणी कसं भरायचं, कसं प्यायचं, तुम्हीच आता मला हे सांगा. जर सुरक्षित पाईपलाईन असली, चांगलं उच्च दाबाचं पाणी आलं तर ही परिस्थिती होणार नाही. आणि ही परिस्थिती बघा, आता ही कचऱ्याची परिस्थिती बघा. मग कर्मचारी जर ग्रामपंचायतचे पगार घेत असतील तर हे कचरा उचलणं त्यांचं काम आहे. आता पुढचं घेऊया. हा घ्या ना तुम्ही त्यांच्याजवळ थांबा, म्हणजे आपले दोन्ही माहिती. ठीक आहे. तुम्हाला पाणी येतं का वेळेवर? पाणी येतं पण असं म्हणजे जास्त पाणी येत नाही आमच्या नळाला. मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही. 9-10 अंडे पाणी येतं आणि मग बंद होतं. किती वेळ पाणी येतं? तरी पण म्हणजे अर्धा तास पण नाही, 15-20 मिनिटं पाणीच येतं आम्हाला फक्त. सगळं खाली पाणी जातं. कुठे पाण्याचा नळ, कुठे तुमचा? हा इथे कुठे दाखव बरं जरा आम्हाला. या तुम्ही कसं पाणी भरता नेमकं, इथं दाखवा बरं आम्हाला. पाईप लावतो, इथं पाईप लावतो. कुठे नळ, कुठे आहे नळ? फक्त कनेक्शन कुठून आलाय तो नळ? हे इथून आले. आलेलं आहे, रस्ता खोदलेलं आहे आणि मग तिथून आले. मग तुमच्या माग जो कचरा आहे, जी घाण आहे, इथंच तुम्ही पाणी भरता का याच्यात? इथंच भरतो, मग काय करणार आम्ही? हा कचरा उचलणार कोण आता? उचलणं त्यांचं काम आहे. नाही ताई, पण तुम्ही तक्रार केली नाही का? भरपूर वेळा केलेली आहे तक्रार. तक्रार केलेली आहे का? तुम्हाला कचरा गाडी येते का? येते आता 2-4 दिवस झाले, 8 दिवस झाले येते सकाळी गाडी, दिवसाआड येते. त्याच्या अगोदर इथं डम्पिंग मध्ये टाकत होते. तो डस्टबिन मध्ये आता कचरा दिसतोय, तो आजचा आहे की आधीपासूनच तो कचरा? बऱ्याच दिवसाचं आहे. किती दिवस झाले असतील? ते नाही सांगता येणार मला, पण येत नाहीये. आणि आमचं नळ इकडं अलीकडे आहे, याच्या रस्त्याच्या अलीकडे. तर पलीकडं पण आम्हाला घेता येत नाहीये. इकडून पाईपलाईन तिकडं अजिबातच येत नाही. आपल्या घरामध्ये किती लोक राहतात? आमच्या घरामध्ये 5 लोक आहेत. आम्ही आता 15 मिनिटांमध्ये किती पाणी भरून होईल मला तुम्ही सांगा. 5 लोकांना नाही म्हटलं तरी 500 ते 600 लिटर पाणी एका दिवसाला लागत असं, पाणीच येत नाही. येईन पावसाळ्यामध्ये करायचं काय? पाण्याचा प्रश्न असा गण आहे की इथं गंमत अशी, गटर लाईन सुद्धा इतकी वर आहे की पाणी भरतो खड्ड्यात उतरलं खाली कांड, मोटर लावल्याशिवाय पाणी भरता येत नाही. पाणी इतकं कमी सोडतात. पावसाळ्यातच हे हाल चालू आहे, उन्हाळ्यात किती हाल चालू. बरं, एक कनेक्शनला किती घरासाठी? हे कनेक्शन एकच घरासाठी. हा, एका घरासाठी. तुमचं घर कुठे आहे? पलीकडं रोडच्या पलीकडं घर आहे. पलीकडे. आणि तुम्हाला पाईपलाईन कुठं दिले, पाण्याचं नळ कुठं दिलंय? म्हणजे रस्ता क्रॉस. रस्ता ओलांडून पाणी न्यायचं. सकाळी इथून पाईप लावायचा आणि पाणी भरायचं. आणि मोठा गाडी आली तर लगेच पाईप काढायचा 10 वेळा, तेवढं ते पाणी. मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही ना. ठीक आहे, आता आपण आतमधले घेऊया. या ना महेश भाऊ, आतमधले घेऊ. या बोला, यांचं सांगा काय, तुमचं काय म्हणणे आहे? आमच्या गावाचं पाणी नळातून घरात. हा सांगा, तुमची समस्या सांगा. आमच्या घरात सारा गावाचं पाणी येतंय नळामध्ये आणि पार घरामध्ये अख्खं वल्लंय. याची तक्रार करताय का तुम्ही ग्रामपंचायत मध्ये? याची तक्रार केली का? हा, तक्रार केली का ग्रामपंचायत मध्ये पाणी येते याची? पाणी येत नाही काय वेळेला आणि अख्खं गढूळ पाणी सारं येते. अच्छा. होय, पावसाने वाहून जाणार पाणी तुमच्या घरात येतंय. वाहून जाणं म्हणजे अख्खा गावाचा सपोर्ट माझ्या घरात आहे. तुम्ही त्या ग्रामपंचायतीला सांगितलं नाही का ते तुमचं पाणी? ग्रामपंचायत मला करीत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं.
अच्छा, मग तुमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुधारित जावे, आपला काय कोणावरती आरोप नाही, पण जे मनावर तुमची कामं आहे नाही. ती कामं केली पाहिजे. वरून उतार बघा तुम्ही आणि सरळ पाणी जे येतंय ना ते पाणी डायरेक्ट त्यांच्या घरात घुसते. पहिलं त्यांचं घर लागते. या पाण्याची सोय करून द्या. डायरेक्ट घर पिऊन डायरेक्ट पाणी घरात अख्ख्या वाड्यात ठीक आहे, आता आपण ह्या वस्तीच्या आतमध्ये जाऊया. हा बोललो आताच. ना या नाही इथूनच. हे आपली आणि गावातील छत्रपती शाहू नगर आहेत, म्हणजे एक दलित वस्तीच आहे. आता तुम्ही या दलित वस्तीची विकास कामे आपण पाहून घेऊया. 15 वित्त आयोगामधून निधी येत असतो. तर हा रोड आणि तो लॅम्प आणि ते खाली ते ब्लॉक्स हे सोडता, 3 कामं सोडता 3 वर्षात मला वाटत नाही काही कामं झालेले असतील म्हणून. या ठिकाणी पण पाण्याचे प्रश्न आहेत. त्यानंतरून इथं फवारणी केली होती, परंतु ती फवारणी आता गवत आहे ना, जसं जिवंत गवत आहे ते, आणि त्याची बिलं निघलेली. आपलं म्हणणे हेच आहे का जी योग्य कामं झालेत तीच तुम्ही मांडावी. या बघा, ही आपली नाना ही कसली लाईन आहे? याच्यातून पाणी येतंय का नाना? या ही हे बघा, ही आता हे काय करणार आपण? म्हणजे म्हणणे काय आमचं, ग्रामपंचायतनी जो आम्हाला कचरा व्यवस्थापनासाठी जो ट्रॅक्टर दिला, तो ट्रॅक्टर नाना येतोय का? आतमध्ये ट्रॅक्टर येत नाही. आणि मी तिथं कर्मचाऱ्यांशी संपर्क पण केला होता. ट्रॅक्टर येतो आपल्या गावामध्ये. आता जेव्हा जयंती असते, जयंतीचा ट्रॅक्टर आतमध्ये येतोय. मिरवणुकीचा ट्रॅक्टर नाही का? येतोय का नाही येतोय? म्हणजे म्हणणे काय, तुमचं 5-10 मिनिटं जाऊ द्या, परंतु आतमध्ये स्वच्छतेसाठी ट्रॅक्टर येणं गरजेचं आहे. बघा आता, बघा तुम्ही. आता हा बघा, आई बाहेर या. आता हा खड्डा बघा, हा किती फूट खड्डा आहे तुम्हीच बघून घ्या. आणि इथून खाली पाणी भरायचं, रोज पाणी भरायचं. खड्डा बघा. आणि याच ठिकाणी ना सांडपाण्याची लाईन गेलेली आहे. कधी कधी ना ह्या पाण्याचा वास पण मारला जातो या सांडपाण्याच्या लाईनमुळे. हो. आणि हा नळ आहे ना इथं होता, म्हणजे जेव्हा मी लहान होतो ना, या मुलाच्या वयाचा एवढा असं ना वरती होता. परंतु कालांतराने आपण म्हणतो प्रगती झाली पाहिजे. ही प्रगती आमची अशी, आता ही बघा तुम्ही आमची प्रगती इथे एवढे खाली, आणि पाणी खाली खांडलं तर पाणी लागेल. हा. विहीर झाली परत. बघा आता पाणी येतंय का? ते आई कुठे गेले रे, त्यांना आवाज दे. नाही का? पण ठीक आहे, आपण पुढचे प्रश्न घेऊया. या नाही टाकीचं बोलताय, हे टाकी हाय, याचा काय उपयोग आहे का आपल्यासाठी? त्याचं कसं आहे, त्याला आहे ना आपल्याला ते बोललेत ना, ते काढू म्हणलेत ना. हा ठीक आहे.